हॅलो, हाय, नमस्कार. मी प्रियंका भावसार. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ट्रॅव्हल करत असताना बाळासाठी मी काय काय फूड कॅरी करते ते दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मी कढईत बारीक रवा भाजून घेत आहे. प्रवासाला जात असताना मी थोडीशी प्री तयारी करून घेत असते. हे बघा, मी एका डब्यात राजगिराच्या लाह्या आहेत त्या पॅक करून घेतल्या आहेत. हे आहे बाजरीचं पीठ, ते पण मी थोडंसं भाजून घेतलं आहे. आता इकडे थंड होण्यासाठी ठेवलंय. हे आहे गव्हाचं पीठ, ही जिरे पूड आणि हे आहे खजूर पावडर. कारण कधी जर गोड बनवायचं असलं तर मी साखरेऐवजी खजूर पावडरचा यूज करत असते. गव्हाचं पीठ पण मी थोडंसं भाजून थंड करून डब्यात भरून घेतलं आहे. हे असं पीठ भाजून घेतलं ना की वेळेवर आपली गडबड होत नाही आणि वेळही आपला कमी वेळात आपली वस्तू तयार होते. या सर्व वस्तू मी डब्यात असं एअरटाईट डब्यात घेते, म्हणजे ते खराबही होत नाही. आणि अजून मी काय काय घेते ते पण मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. आता मी सर्व वस्तू घेऊन घेतल्या आहेत. काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला आधी दाखवते. हे बघा, ह्या डब्यात मी घेतलं आहे राजगिराच्या लाह्या. हे आहे गव्हाचं पीठ, ते पण मी भाजून घेतलंय. त्यानंतर हा आहे रवा, तो पण भाजलाय. हे बाजरीचं पीठ, जिरं, मीठ, तूप आणि एका बरणीत मी असे अंडे ठेवले. ते एक एक कागद असं ठेवून मग अंडे पॅक केले, म्हणजे ते हलले नाही पाहिजे. आणि हे आहे खजूरची पावडर. जर इन केस मला काही गोड शिरा वगैरे बनवायचा असेल तर साखरेच्या जागी मी हे खजूरची पावडर वापरते. आणि अजून एक हा मिनी गॅस ऑर्डर केला होता अमेझॉनवरून. याच्यावर मी हा सगळा स्वयंपाक बनवणार आहे. आणि त्याच्यावर ही छोटीशी कढई. या गॅससाठी एक छोटं सिलेंडर येतं, ते ह्या गॅसला अटॅच करावं लागतं. अशा प्रकारे मी रिधानच्या खाऊची पॅकिंग केली आहे. सोबत एक प्लेट, चमचा पण घेऊन घेतलाय. रिधान आता 1 वर्ष आणि प्लस आहे, सो तो आता सगळ्याच वस्तू खातो. म्हणजे मी त्याला सगळ्या प्रकारच्या भाज्या देते, पोळी देते, वरण भात, उपमा, पोहे सगळंच तो खातो. पण एक एमर्जन्सी म्हणून मी थोडंसं फूड सोबत राहू देते, कारण त्याला मध्ये मध्ये भूक लागत असते. सो काही मंचिंगसाठी मी बिस्किट्स, ते पण नाचणीचे, परत पोंगे वगैरे जे असतात ते पण भाजलेले, अशा मी थोडासा खाऊ कॅरी करते. आणि हे तुम्हाला मी आता दाखवलं, सगळे पीठ वगैरे घेतलंय मी. जर काही इमर्जन्सी म्हणजे त्याला पटकन भूक लागली काही अवेलेबल नसलंच तर मग मी हे त्याला बनवून खाऊ घालेल, म्हणून मी हे सोबत घेते. आजकाल बाहेर तर सगळ्याच गोष्टी मिळतात, पण मी त्याला युजली बाहेरचं देणं थोडं टाळते. घरगुती जितकं मिळेल तितकं मी त्याला खाऊ घालत असते. पण प्रवासात कधी शक्य नसलंच, आपल्याला काही म्हणजे भेटलं नाही, तर मग मी हे वस्तू त्याला बनवून खाऊ घालेल. जर समजा आम्ही निघालोय, कुठे उशीर होणार असेल आम्हाला जाण्यासाठी, तर थोडा रस्ता मध्येच गाडी थांबवून मी त्याला यातलं काहीतरी बनवून खाऊ घालते. मिनी गॅस मी अमेझॉनवरून मागवलेला आणि त्याच्यासोबत मी हे 4 सिलेंडरही मागवलेले. एक संपला तर एक्स्ट्रा मध्ये हवे म्हणून मी 4 घेतले आहेत. आता अशा एक मी फूड बॅग घेतली, त्याच्यात ह्या सगळ्या वस्तू मी ठेवून घेते. ह्याच्यात जितकं हवे तितकं ठेवून घेते आणि बाकी मी आता दुसऱ्या बॅग मध्ये ठेवून घेते. एक बॅग झाली आणि ह्या बाकी वस्तू मी दुसऱ्या कॅरी बॅग मध्ये ठेवून घेते. मी रिधानला शक्यतो ब्रेकफास्ट मध्ये रोज एक बॉईल एग देत असते, कारण आता थंडीचे दिवस आहे. बॉईल एग दिलं की सर्दी वगैरे होत नाही बाळांना, म्हणून. आणि प्रोटीनसाठी अंड चांगलं असतं, म्हणून रोज एक बॉईल एग मी त्याला देत असते. प्रवासासाठी आम्ही 1 दिवसासाठी जाऊ की 10 दिवसासाठी, पण घरचं फूड मी कॅरी करतच असते. कारण शक्यतो मी त्याला बाहेरचं फूड देणं टाळते. आणि जसं जमेल, जिथे वेळ भेटला तिथे गाडी थांबवून मी त्याच्यासाठी हे बनवत असते. म्हणून मी तो जो मिनी गॅस आहे तो कॅरी करते, म्हणजे आपण भर रस्त्यामध्येही थांबून त्याच्यासाठी मी काही बनवू शकते. कधी बाहेर अवेलेबल असलं नसलं, लेट झाला, हॉटेल्स ओपन असतात, कधी बंद झालेल्या ओपन नसतात, त्याच्यासाठी मग मी स्वतःच बनवून त्याला खाऊ घालत असते. हा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.